हाय, वेलकम टू माय चॅनल सिद्धिका लर्निंग। आज आपण या ठिकाणी काही सेप आणि त्याचे ऑब्जेक्ट पाहणार आहोत। मॅच करायचं आहे कुठल्या ऑब्जेक्टला कुठलं सेप असतो ते आज आपण मुलांना इथे शिकवणार आहोत। तर फर्स्ट मी सर्कल, ट्रायंगल, हर्ट, स्क्वेअर, कोन वेगवेगळ्या टाईपचे इथे सेप घेतले आहेत आणि इकडे त्याचे ऑब्जेक्ट घेतलेले आहेत। तर फर्स्ट आहे सर्कल। तर मी इथे माझ्या मुलींकडून ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करून घेत आहे। फर्स्ट सर्कल इकडे सर्कल शेपचं ऑब्जेक्ट शोधायचं सिद्धू आणि मॅच करायचं। कुठला आहे सर्कल? इकडे सर्कल शेपचं काय आहे? क्लॉक। शाबास, क्लॉकला मॅच करायचं आहे। तिने बरोबर सांगितलेलं आहे, ती मॅच करत आहे। मॅच कर। क्लॉकला मॅच करायचं आहे। नेक्स्ट आहे ट्रायंगल, म्हणजे त्रिकोण दिलेला आहे। त्रिकोणमध्ये इकडे त्रिकोण शेपमध्ये काय दिसत आहे? इथे हे ट्रायंगलमध्ये इकडे सँडविच स्लाइस मी काढलेली आहे ते रेक्टँगल हे इथे ट्रायंगलपासून सँडविच स्लाइसपर्यंत त्रिकोणी आकाराचे आहे। शाबास। नेक्स्ट आहे हर्ट शेप। हर्ट शेपमध्ये इकडे काय दिसत आहे तुला? बलून। शाबास, हर्ट शेपचा बलून आहे। मॅच। नेक्स्ट हे काय आहे? स्क्वेअर। शाबास, स्क्वेअरमध्ये इकडे आहे चेस बोर्ड। व्हेरी गुड, कर मॅच। नेक्स्ट हा कोन। कोनमध्ये इकडे काय दिसत आहे? इकडे आहे बर्थडेची हॅट आहे, ते मॅच करत आहे। कर मॅच। व्हेरी गुड। नेक्स्ट सगळ्यात शेवटी आहे रेक्टँगल। रेक्टँगलमध्ये इथे डोअर येत आहे, डोअरला मॅच करायचं आहे। कर मॅच। तोंडात पेन्सिल नाही घालायची। डोअरपासून रेक्टँगलपर्यंत मॅच करायचं आहे। रेक्टँगल। इथे केलेले आहेत बरोबर सगळ्या। अशा तुम्ही तुमच्या मुलांना देखील हे वर्कशीट घरी देऊ शकता। एकदम बरोबर अशा केलेल्या आहेत। मुलांच्यामध्ये जरा विचार करण्याची पावर येते आणि मुलांना जरा विचार करण्यास मदत होते। थँक्यू फॉर वॉचिंग।